मागील 4 वर्षात अनेक प्लॉटिंग प्रोजेक्टचे मी व्हिडिओ बनवले आणि त्याच्यामध्ये बरेच असे प्लॉट होते जे रिंग रोडच्या जवळपास होते. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी रिंग रोडपासून जवळ, रिंग रोडपासून एवढ्या मिनिटाच्या अंतरावर अशा अनेक गोष्टी सांगितल्या. अनेक लोकांनी मला कमेंट बॉक्समध्ये येऊन ट्रोल केलं, रिंग रोड होणार नाही किंवा खोटं सांगू नका किंवा लोकांची दिशाभूल करू नका, अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पण आपण कोणाकडे लक्ष न देता आपलं निरंतर काम करत राहिलो आणि आज चांगली गोष्ट काय माहिती आहे, फायनली मी रिंग रोडवर उभा आहे. हा जो तुम्हाला दिसतोय हा 110 मीटरचा म्हणजे 360 फुटाचा रिंग रोड आहे आणि ह्या रिंग रोडच्या पहिल्या टप्प्याचं काम उरुळी कांचनच्या 4 किलोमीटर अलीकडं कोरेगाव मूळ नावाचं गाव आहे त्याच्यात चालू झालेलं आहे. आणि ह्या साईडनी म्हणजे उरुळी कांचनच्या दिशेने हे काम चालू झालं आहे आणि पुढं आहे सोलापूर हायवे. नमस्कार मित्रांनो, जमीन जुमला या बुकमाय वास्तूच्या स्पेशल चॅनलमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे. आजच्या प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी कोरेगाव मूळ ह्या गावामध्ये आलो आहे आणि या प्रोजेक्टची खासियत अशी आहे की रिंग रोडच्या पहिल्या टप्प्याचं काम तर या प्रोजेक्टच्या शेजारूनच सुरू झालं आहे. त्या व्यतिरिक्त पुणे सोलापूर हायवे जो आहे तो अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्या व्यतिरिक्त उरुळी कांचनचं जे रेल्वे स्टेशन आहे ते 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि अशा प्राईम लोकेशनला जर तुम्ही क्लिअर टायटल NATP रेरा अप्रुव्हल प्लॉटिंग प्रोजेक्ट शोधत असाल तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा बंगलोसाठी, सो आजचा प्रोजेक्ट तो तुमच्या खूप कामाचा होणार आहे. तुम्ही फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून हा प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल. खरंच सांगतो खूप चांगलं लोकेशन आहे आणि प्रोजेक्टची अजून एक खासियत काय आहे की पूर्ण डेव्हलप प्रोजेक्ट आहे. सो चला आता आपण या व्हिडिओची सुरुवात करूया. सो मंडळी, लोकेशनला अजून डिटेलमध्ये समजून घेऊ. तुम्ही जर हडपसरच्या गाडीतळपासून उरुळी कांचनच्या दिशेला प्रवास करायला निघलात तर 21 किलोमीटरचं अंतर भरतं उरुळी कांचनपर्यंत, ज्याला येण्यासाठी तुम्हाला 40 मिनटं लागतात. उरुळी कांचनच्या साधारणतः 3.5 किलोमीटर अलीकडे डावीकडे एक टर्न आहे जो डायरेक्ट कोरेगाव मूळ गावामध्ये येतो. तिथून तो पुढं जो थेऊरचा चिंतामणी गणपती तिथं पण जातो आणि वाघोलीच्या दिशेला पण तो रोड पुढं कंटिन्यू करतो. सो पुणे सोलापूर हायवेपासून साधारणतः 1.5 किलोमीटरवर तुम्हाला ह्या प्रोजेक्टचं गेट दिसेल आणि हा जो समोरचा रोड दिसतोय हाच पुढं 300 मीटर पुढच्या साईडला रिंग रोडला जाऊन टच होतो, जिथे मी आता तुम्हाला माहिती देत होतो. सो 300 मीटर रिंग रोड आहे, 1.5 किलोमीटरवर पुणे सोलापूर हायवे आहे आणि साधारणतः 4 किलोमीटर पुढे उरुळी कांचनची जी मेन बाजारपेठ आहे किंवा उरुळी कांचनचं जे मेन रेल्वे स्टेशन आहे जे की आता जंक्शनमध्ये रूपांतरित होणार आहे ते आहे. आणि उरुळी कांचनची एक खासियत तुम्हाला माहितीच असेल की उरुळी कांचनमध्ये आशिया खंडातल्या सगळ्यात जास्त ज्या नर्सरी आहेत ते ह्याच भागामध्ये आहे, कारण की पाणी जे आहे ते इथे मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. कारण की मोठा नदीचं जे पाणी आहे पुढे ते उजनीला ह्याच मार्गे जातं. त्या व्यतिरिक्त जे खडकवासल्यामधून कालवे येतात ते सुद्धा उरुळी कांचनमधून क्रॉस होतात. सो पाणी मुबलक प्रमाणात ह्या भागात अवेलेबल आहे. सो आशिया खंडातल्या मोठ्या नर्सऱ्या ज्या आहेत त्या तुम्हाला ह्या भागामध्ये बघायला भेटतील. त्या व्यतिरिक्त जे नियोजित इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे पुरंदरचं, ते जर झालं तर ते इथून साधारणतः 30 ते 35 मिनटाच्या अंतरावर आहे. आणि पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्टबद्दल सांगायचं झालं तर ते निश्चित होईल. आणि जसं आज मी तुम्हाला रिंग रोडवर उभं राहून ह्या प्रोजेक्टचा इंट्रो सांगितला, तसंच एक दिवशी आपण पुरंदर इंटरनॅशनलच्या एअरपोर्टजवळसुद्धा उभं राहून व्हिडिओ बनवत असू अशी मला निश्चित खात्री आहे. सो जेव्हा कधी तुम्ही ह्या प्रोजेक्टला व्हिजिट करायचा प्लॅन कराल तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करूनच या, कारण की या प्रोजेक्टची जी टीम आहे ती पुढे उरुळी कांचनमध्ये बसलेली असते. तिथे एक प्रोजेक्ट चालू आहे ज्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तुम्ही ती पण बघून घ्या. तो पण सुंदर प्रोजेक्ट आहे. इथल्यापेक्षा तिथला जो रेट आहे, जो उरुळी कांचनमध्ये जो डाळिंबमध्ये प्रोजेक्ट चालू आहे तिथे 500 रुपये रेट कमी आहे ह्या प्रोजेक्टच्या तुलनेत. या प्रोजेक्टचा रेट आणि डिटेल मी तुम्हाला सगळं सांगतो, पण प्लीज कधीही या प्रोजेक्टला व्हिजिट करण्याच्या आधी कॉल करूनच आहे, कारण प्रोजेक्टचं जे मेन गेट आहे त्याला लॉक असतं आणि डेव्हलपमेंट पूर्ण झाल्यामुळे गेट जे आहे ते प्रॉपर इथे बंद ठेवलं जातं. सो तुम्ही कॉल करून आला तर तुमची निश्चित गैरसोय इथे होणार नाही. सो प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊ. सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टच्या लेआउटला डिटेलमध्ये समजून घेऊ. त्याच्या आधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय तर प्लीज आमच्या जमीन जुमला ह्या स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप युनिक चॅनल आम्ही हे बनवलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही फक्त लँड रिलेटेडच कॉन्टेंट टाकतो आणि पूर्ण पुण्याचा, नवी मुंबई आणि कोकण ह्या रिजनला कवर करतो. सो तुम्ही कुठेही जर जमिनीत इन्व्हेस्टमेंट करत असाल तर जमीन जुमला ह्या चॅनलचा तुम्हाला निश्चित फायदा होईल, कारण की अनेक प्रोजेक्टचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला वनरूप जमीन जुमला या चॅनलवर बघायला भेटेल आणि खूप ऑथेंटिक आणि ट्रस्टेडच कॉन्टेंट जो आहे तो आम्ही घेऊन येत असतो तुमच्यासाठी. सो तुम्ही निसंकोचपणे आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ बघून जमिनीमध्ये गुंतवणूक करू शकता आणि जर कुठली तुम्हाला मदत लागली तर तुम्ही आमच्या जमीन जुमला बुकमाय वास्तू टीमला संपर्कसुद्धा करू शकता. आम्ही तुम्हाला 1 to 1 कन्सल्टन्सी सुद्धा प्रोव्हाइड करतो आणि हे सगळं करताना आम्ही कधी कुठले चार्ज करत नाही, कारण आम्ही जे काही चार्जेस आहेत ते बिल्डरला करत असतो. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तुमच्या सबस्क्राईब केल्याने मला ग्रोथ करण्यासाठी पण निश्चित मदत होते. 2 एकरचं हे लँड पार्सल आहे ज्याच्यामध्ये टोटल असे 32 युनिट आहेत एका लाईनीत, तुम्ही बघू शकता.
आणि मिनिमम प्लॉट साईज 1124 स्क्वेअर फूट आहे. सगळ्यात मोठा प्लॉट जो आहे तो 2487.34 स्क्वेअर फूटचा इथे असणार आहे. त्या व्यतिरिक्त या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला एंट्रन्स गेट, वॉटर कनेक्शन, इलेक्ट्रिसिटी, ड्रेनेज, प्लांटेशन, स्ट्रीट लाईट या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी बनवून पण तयार आहेत. जसं तुम्ही आता इथे बघू शकता, हे सिमेंटचे रोड असेल, इथे फुटपाथ असेल, फुटपाथला ड्रेनेज असतील, इथं फीडर बॉक्स असेल, त्यानंतर बघा इथे डिमार्केशन असतील, त्याच्यानंतर पाण्याचं कनेक्शन बघा तिथं असेल. पूर्ण प्रोजेक्टला तुम्हाला ही सिपोरेक्सची वॉल कंपाऊंड पण दिसते, समोर सिक्युरिटी गेट आहे, एंट्रन्स गेट आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बनवून तयार आहेत. असं नाही की फ्युचरमध्ये होणार आहेत, ऑलरेडी झालेल्या आहेत. ॲम्युनिटीजमध्ये गार्डन एरिया असणार आहे, जॉगिंग ट्रॅक असणार आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की वॉल कंपाऊंड जे ते अख्ख्या प्रोजेक्टला इथून पण आहे आणि ह्या साईडनी पण आहे. सो तुम्ही प्लॉट घेतल्यानंतर जर प्लॉटवर येऊ जरी शकला नाहीत, म्हणजे जोपर्यंत तुम्ही बंगलो बनवत नाही तोपर्यंत नाही जरी आला तरी तुमचा जो प्लॉट आहे तो इथे निश्चित सिक्युअर राहणार आहे. त्या व्यतिरिक्त मी आता बघत होतो जेवढे प्लॉट विकले गेलेत, 6 प्लॉट 34मधले विकले गेलेले, त्याच्यावर नेम प्लेट आणि प्लॉटचा नंबरसुद्धा इथं अवेलेबल आहे. त्याच्यानंतर FSI म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स, लिगली किती कन्स्ट्रक्शन तुम्ही इथे करू शकता, तर 1.52 पासून तर 1.75 पर्यंतचा FSI म्हणजे लिगली कन्स्ट्रक्शन. समजा 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असेल तर 1750 स्क्वेअर फूटचं लिगल कन्स्ट्रक्शन जे आहे ते इथं तुमचं होणार आहे. OCसुद्धा रिसिव्ड झालेला आहे. म्हणजे अनेक लोकांना OC काही माहिती नसतं. जशी NAची ऑर्डर असते तशी NA ऑर्डरमध्ये ज्या ज्या गोष्टी मेन्शन केल्या त्या सगळ्या जेव्हा बनतात त्याच्यानंतर एक NOC दिली जाते कलेक्टरकडून, त्याला OC म्हणतात. तर तीसुद्धा इथे रिसीव्ह झालेली आहे. म्हणजे ट्रस्टेड प्रोजेक्ट आहे असं तुम्हाला म्हणू शकता. कारण बऱ्याचदा रेरा ह्यासाठीच घेतला जातो की ज्या गोष्टी कमिट केल्यात त्या जर तुम्हाला मिळाल्या नाही तर मग तुम्हाला रेरामध्ये कंप्लेंट करावी लागते. पण इथं तसं नाही आहे. तर OC रिसीव्ह झाला म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या कमिटमेंटच्या आहेत त्या इथे बनून तयार आहे. त्या व्यतिरिक्त 70% तुमचं बँक लोन होईल. कन्स्ट्रक्शनला अगदी 90% पण तुमचं इथे बँक लोन होणार आहे. त्याच्यानंतर बुकिंग अमाऊंट जी आहे ती साधारणतः 1,00,000 रुपये इथे असणार आहे. आणि जसं मी मगाशी सांगितलं की NA आणि PMRD सँक्शन असा प्लॉट आहे. PMRD आहे म्हणूनच 1.75 पर्यंतचा FSI मिळतो आणि NA आहे म्हणजे तुमचा सेपरेट सेल डीड आणि 7/12सुद्धा इथे होणार आहे. आणि सुंदर क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे. इथे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागेल, टेन्शन कुठलं येणार नाही. मी स्वतः NA प्लॉटला खूप जास्त प्रमाणात रेकमेंड ह्यासाठी करत असतो की प्लॉटिंग असेल किंवा फ्लॅट असेल आपण रोज रोज घेत नसतो. लोक आयुष्यात एकदा किंवा दोनदा ह्या गोष्टीत इन्व्हेस्ट करतात, त्यामुळे ती क्लिअर टायटल असणं खूप गरजेचं आहे. सो हा प्रोजेक्ट जो आहे तो क्लिअर टायटल आहे आणि क्लिअर टायटल आहे म्हणूनच इथे बँक लोनसुद्धा तुमचं निश्चित होतं आहे. बाकी लोकेशन मी मगाशी तुम्हाला सांगितलं, लोकेशनमध्ये 2 गोष्टी फक्त महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे MIT कॉलेज 10 किलोमीटरवर आहे. त्याच्यानंतर इथे खूप मोठं एक हॉस्पिटल येतं आहे जैन समुदायाचं, जे की सगळ्यांना फ्रीमध्ये ट्रीटमेंट असणार आहे असं म्हटलं जातं. तर ते 5 किलोमीटरवर आहे. त्याच्या व्यतिरिक्त लोणीपर्यंत मेट्रो सँक्शन आहे, जी की हिंजवडीवरून आता शिवाजीनगरपर्यंत जी मेट्रो बनलेली ती मेट्रो जी की पुणे महानगरपालिका आणि PMRDच्या म्हणजे कोलॅबरेशननी बनती, ती पुढं लोणीपर्यंत येणार आहे. आता लोणीमध्ये तुम्ही जर टाउनशिपमध्ये म्हणजे रिव्हरलँड जी नांदेड सिटीची टाउनशिप आहे किंवा कुमारचा मॅग्ना सिटी जो प्रोजेक्ट आहे तिथं जर तुम्ही बघितलं तर पहिले 3.5% स्टॅम्प ड्युटी होती, आता 4.5% लागते. तो जो 1% वाढला आहे मेट्रोचाच वाढलेला आहे. तर मेट्रो जी आहे ती लोणीपर्यंत येणार आहे आणि ह्या प्रोजेक्टपासून लोणी काळभोर जे आहे ते 12 किलोमीटरवर आहे, जिथे म्हणजे तिथून इथपर्यंत यायला तुम्हाला 15 मिनटं लागतील. तर ही एक सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. त्या व्यतिरिक्त जसं हिंजवडीला सेज आहे किंवा भारतामध्ये अनेक भागात सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमी झोन आहे, तसा हा जो ईस्टर्न पार्ट आहे पुण्याचा, इथं पेज हा कॉन्सेप्ट आहे तो इथे डिक्लेअर झालेला आहे किंवा नव्याने सुरू झाला आहे. पेज म्हणजे पॉवर इकॉनॉमी झोन. तर तुम्ही बघितलं असेल की रिंग रोडचं काम जिथे मी आता सुरुवातीला उभं होतो तर इथूनच सुरू झालेलं आहे. कारण की जो हा पूर्ण परिसर आहे तो मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होतो आहे. जी तिकडची डेव्हलपमेंट होती वेस्ट साईडची ती ऑलरेडी होत आता ती ईस्ट साईडला आली आहे. सो इन्व्हेस्टमेंट करण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्ही ही जी भविष्याची हाक आहे त्याला ओळखा. गेल्या खूप वर्षापासून मी रिअल इस्टेटमध्ये प्लॉटिंगचे व्हिडिओ बनवतो आहे. ज्या ज्या लोकांनी फ्युचर ओळखलं होतं त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली योग्य वेळेला आणि खूप चांगली ग्रोथ त्यांना मिळालेली आहे. सो तुम्हीसुद्धा आता जास्त डिले न करता चांगले प्लॉटिंग प्रोजेक्ट शोधा आणि त्यात इन्व्हेस्टमेंट करा. अनेक प्लॉटिंग प्रोजेक्टचे तर व्हिडिओ आम्हीच बनवत असतो, तुम्ही ते बघत जा. आणि जर तुम्हाला कुठला चांगला प्रोजेक्ट वाटला तर तुम्ही निश्चित इन्व्हेस्टमेंट करा. आणि हे सगळं करताना तुम्हाला कुठेही मदत लागली तर आम्हाला संपर्क करा. आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात डेटा कलेक्ट झालेला असतो प्रोजेक्टचा, आणि कुठले प्रोजेक्ट चांगले आहेत किंवा सगळ्या गोष्टी बनलेल्या आहेत, तिथे काय रेट चालू आहे, तुम्हाला तो परवडतो का नाही परवडतो हे आम्हाला खूप जास्त प्रकारे माहिती असतं. सो आम्ही ही सगळी जी डिटेल आहे ती तुम्हाला देऊ आणि त्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं सोपं जाईल. सगळ्यात मेन काय आहे की
क्लिअर टायटल प्रॉपर्टी तुम्हाला आमच्याकडून मिळू शकते. सो निश्चित भविष्याची साध ओळखा आणि प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये किंवा कुठेही जमीन घेण्यासाठी तुम्ही प्राधान्य द्या. मी खूप वेळा सांगतो की जमिनीची उत्पत्ती करता येत नाही. फ्लॅट तुम्ही कुठल्याही भागात घेऊ शकता, पण जमीन ही क्रिएट करता येत नाही. त्यामुळे जमिनीत इन्व्हेस्टमेंट करा. सगळ्यात जगातली चांगली इन्व्हेस्टमेंट असेल तर ती जमिनीतली गुंतवणूक आहे. रेट सांगायचं झालं तर 2199 रुपये इथला स्टार्टिंग प्राईज आहे. म्हणजे साधारणतः 22 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे. ज्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत. सो तुम्ही व्हिजिट करा. बाकी सेम डेव्हलपरचा अजून एक प्रोजेक्ट आहे पुढं उरुळी कांचनमध्ये डाळिंब ह्या गावामध्ये, जिथे 1750 रुपये रेट आहे. ज्याचा व्हिडिओ आपण आधी बनवला होता, त्याचीसुद्धा मी लिंक खाली टाकतो किंवा आय बटनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला हे बजेट जास्त वाटत असेल तर थोडंसं पुढं गेलात म्हणजे एक 5-6 किलोमीटर तर तुम्हाला अजून एक फुल्ली डेव्हलप प्लॉटिंग प्रोजेक्ट पण बनून तयार आहे. ह्या सगळ्या ॲम्युनिटीज तिथं पण मिळतील. मोठा प्रोजेक्ट आहे, त्याला पण नक्की व्हिजिट करा जेव्हा तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करायला याल, जेव्हा तुम्हाला जर रेटमध्ये जर काही म्हणजे इकडं रेट जास्त वाटत असेल तर. सो मी आशा करतो की तुम्हाला हा प्रोजेक्ट डिटेलमध्ये लक्षात आलं असेल. काही सुटलं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करा किंवा कमेंटसुद्धा करा. बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवारी 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन प्लॉटिंग प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. सो तुम्ही नोटिफिकेशन लावा जेणेकरून तुम्हाला नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ बघता येतील. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.